नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शेवभाजी बनवते अगदी खानदेशी पद्धतीने। त्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे। तर वाटणासाठी घेतले टोमॅटो आहे, कांदा, कोथिंबीर, खोबरं आणि आलं लसणची पेस्ट घेतली कारण माझ्याकडे लसण नव्हतं म्हणून। आता आपण एक तवा ठेवून घेतले, त्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेतले। यामध्ये आपण खोबरं टाकून घ्यायचे। खोबऱ्याचे काप केलेले आहेत मी, आणि त्याच्याच बरोबर आपण कांदा पण टाकायचा आहे, म्हणजे दोन्ही सोबत आपल्याला परतवून घ्यायचे। खूप असं काळा पण करणार नाहीये मी। तर बघा, आता एवढं परतून झाल्यानंतर म्हणजे कांदा मऊ झालेला आहे आणि मग त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतले। हे सुद्धा आपण परतून घ्यायचे। इथे थोडंसं मी झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो आहेत ना मऊ होतील, म्हणजे एक वाफ काढून घ्यायची। एक वाफ काढून घेतलेली आहे। टोमॅटो बघा बऱ्याचपैकी असे मऊ झालेत आणि आता थोडंसं आपण परतून घेऊया आणि नंतर गॅस बंद करून थंड करून घ्यायचे। आता हे वाटण आहे थंड झालेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे मिक्सरला फिरून बारीक वाटायचं आहे। गरज पडली तर मध्ये मी पाणी टाकलेलं आहे। असं बारीक वाटून घ्यायचं एकदम। वाटण आपलं तयार आहे। आता इथे मी कढई ठेवून घेतले, यामध्ये आपण तेल ओतून घेऊया। यासाठी लागणारा आपण मसाला काढून घेऊया। धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतले, त्यानंतर हळद घेतले आणि आपला घरगुती काळा मसाला। शेवभाजी जर खानदेशी करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला काळा मसाला पाहिजे किंवा कांदा लसूण मसाला असला ना तरी चालेल। हे सगळे मसाले नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकायचा आहे। आता हे आपले मसाले आपण काढून घेतलेले आहेत। यामध्ये थोडंसं जिरं टाकले फोडणीला, हिंग टाकायचे। तेल इथे खूप गरम झालं होतं त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता यामध्ये आपण मसाले टाकायचे। तेल खूप जास्त गरम नाही करायचं, थोडंसं साधारण गरम असेल तेव्हाच मसाला टाकायचा आहे, नाहीतर काय होईल मसाला सगळा करपून जाईल। आता यामध्ये आपण अद्रक लसणची पेस्ट आहे ती टाकून घेऊया। आता इथे मी परत गॅस चालू केलेला आहे आणि मध्यम करायचा आहे बारीक, कारण हा गॅस थोडा मोठाच आहे। आपण केलेलं वाटण पण सर्व टाकून आपण परतून घेऊया। आपण कसं जे वाटण केलेलं आहे कांदा खोबरं हे कसं भाजून घेतले, परतून घेतले, चांगलं कच्चं नाहीये, त्यामुळे कसं तेल सुटेपर्यंत आपलं परतून घ्यायचं। मस्त असा कलर आलाय बघा। अगदी एक मिनिटं आपण चांगलं हा मसाला परतून घ्यायचा आहे। आता कसं तेल चांगलं आजूबाजूनी बघा सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया। रस्सा थोडासा आपला पातळ करायचा, खायला टेस्टी लागतो आणि कसं शेव टाकल्यानंतर हा घट्ट होतो रस्सा, त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला जास्त टाकायचे। सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, आजूबाजूचं कढईला लागलेलं आहे ते पण। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। रस्स्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। बघा रस्स्याला एकदम मस्त उकळी आले। आता ना थोडंसं गॅस बारीक करून एक वाफ काढून घ्यायची, कारण रस्सा चांगला म्हणजे उकळलेला पाहिजे, नाही तर मग पचट लागतो। बघा रस्स्याला छान उकळी आले आणि मस्त असा कट आलाय त्याला। आता आपला शेवभाजीचा रस्सा तयार आहे। आता आपण यामध्ये
ही शेव घेतली. इथे मी भावनागिरी घेतलेली आहे. तुम्ही तिखट शेव कुठलीही घेऊ शकता. शेव आपण टाकून घेतले. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. लई जास्त ढवळ नाही करायचं. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. गॅस थोडासा बारीक करायचा आहे. तर एकदम मस्त ही शेवभाजी आपली तयार झालेली आहे. झाकण ठेवून एकदम शिजवायचं नाही आहे, कारण शेव काय शिजायला टाईम लागत नाही आहे. आता इथे आपण ताट तयार केले. मी तांदळाच्या भाकरी केलेल्या आहेत. तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या करू शकता. मस्त अशी ही शेवभाजी तयार झालेली आहे. आंब्याचं सीजन आहे म्हणून आंबे आहेत आणि शेवमध्ये ना लिंबू पिळून घेतल्यानं तर भाजी आणखीन टेस्टी लागते. तर काय मंडळी, वाट बघताय, या जेवायला. मस्त शेवभाजी आहे, झणझणीत भाकरी. आणि हो, कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल दाबा. बाय.